आपण पाहत आहात महाराष्ट्रातील नंबर 1 चॅनल ॲक्शन महाराष्ट्र न्यूज। नमस्कार, ॲक्शन महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। प्रभाग क्रमांक 2 मध्ये राष्ट्रवादीचा दणदणीत विजय, विकासाच्या लढतीत 4ही उमेदवारांना निर्विवाद कौल। प्रभाग क्रमांक 2 नागपूर चाळ फुलेनगरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने विकासाच्या मुद्द्यावर रणशिंग फुंकत 4ही जागांवर निर्विवाद विजय मिळवला। नंदिनी धेंडे, हर्षल उर्फ रवी टिंगरे, शीतल सावंत आणि सुहास टिंगरे या चौघांनीही मतमोजणीच्या पहिल्याच फेरीपासून आघाडी घेत ती अखेरपर्यंत कायम ठेवत सहज विजयाची मोहर उमटवली। अ गटातून नंदिनी धेंडे यांनी 16,662 मते मिळवत भाजपच्या ॲडव्होकेट रेणुका चलवादी यांचा 3,202 मतांनी पराभव केला। हर्षल उर्फ रवी टिंगरे आणि आरपीआय भाजप युतीचे सुधीर वाघमोडे यांच्यात अटीतटीची लढत रंगली। या चुरशीच्या सामन्यात रवी टिंगरे यांनी 15,321 मते मिळवत सुधीर वाघमोडे यांचा अवघ्या 138 मतांनी पराभव केला। महिला सर्वसाधारण गटातून शीतल सावंत यांनी जबरदस्त मुसंडी मारत 19,357 मते मिळवली, तर भाजप आरपीआय पुरस्कृत आदिती बाबर यांना केवळ 7,169 मते मिळाली। तब्बल 12,188 मतांच्या फरकानं शीतल सावंत यांनी दणदणीत विजय साकारला। सर्वसाधारण पुरुष गटातून सुहास टिंगरे यांनी 16,359 मते मिळवत भाजपचे राहुल जाधव यांचा 3,389 मतांनी पराभव केला। विरोधकांकडून कितीही अपप्रचार झाला तरी जनतेने विकासालाच कौल दिला, असं 4ही उमेदवारांचं स्पष्ट मत होतं। पुढील 5 वर्ष प्रभागातील विकास कामांना गती देत जनतेची निष्ठेने सेवा करू असा निर्धार त्यांनी व्यक्त केला। ॲक्शन महाराष्ट्र न्यूज, पुणे। विरोधकांनी किती टीका आणि टिप्पणी जरी केली असं 160 टिंगरेंवरती, तरी आपण आज प्रभाग क्रमांक 2 मधलं पॅनल शहराध्यक्ष माजी आमदार सुनील अण्णा टिंगरे यांच्या नेतृत्वात निवडून आलेलं आहे। हे पॅनल फक्त आणि फक्त विकासाच्या मुद्द्यावरतून आलेलं आहे। आपल्या सर्व उमेदवारांची जी लोकांच्या भावी जी सेवा होती त्या सेवेमुळे ते सगळे आज यशस्वी झालेले आहेत। आणि विरोधकांची अशी टीका टिप्पणी होती की 106 टिंगरे आहेत तरी 2 टिंगरे त्यांच्या घरामध्ये का, तर आज प्रभाग क्रमांक 2 सगळ्या उमेदवारांनी दाखवून दिलेलं आहे की 106 टिंगरे हे फक्त आणि फक्त जनतेच्या विकासाच्या विश्वासावर निवडून आलेले आहेत। करण करत परत घरी चारही उमेदवारांचा विजय झालेला आहे। प्रभाग क्रमांक 2 मधल्या जनतेने आमच्यावरती जो विश्वास टाकलाय त्याबद्दल म्हणलं होते की काय मी त्यांच्याविषयी काय बोलू शकत नाही। मतदारांनी जो आमच्या बाजूने कौल दिलाय त्याबद्दल सगळ्यात पहिलं तर मी एक सांगेल की हा विजय माझ्या एकटीचा नसून ज्या ज्या सगळ्यांनी माझ्या कार्यकर्त्यांनी आमच्या 4ही उमेदवाराचे जितके कार्यकर्ते होते त्या सगळ्यांचं हे आज यश तुमच्या समोर दिसतंय। आणि त्याचप्रमाणे दादांनी जो माझ्यावरती विश्वास टाकला तो आम्ही आणि आमच्या सर्व कार्यकर्त्यांनी सार्थ ठरवला। त्यांच्या विश्वासाला आम्ही कधीच तडा जाऊ देणार नाही। त्यांच्याच ब्रीदवाक्याप्रमाणे आमचं राष्ट्रवादीचं जे ब्रीदवाक्य आहे, काम करत आलो काम करत राहू, तर हे आम्ही सार्थ ठरवणार आणि सगळ्यांना दाखवून देणार आम्ही कशा प्रकारे आणि किती काम करतो ते। काही जणांनी विरोध केला होता की घरातच दिलेले दोन्ही उमेदवारी, काय सांगणार आपण? घरातच उमेदवार देऊन दिले सांगितलं ना, तर त्यांचं उत्तर या लोकांनी दाखवून दिलेलं आहे। तशी खरी जर परिस्थिती असती तर पूर्ण पॅनलला निवडून दिलं नसतं। ऐका ना, सर्वात जास्त मत आपल्याला भेटलेले काय सांगणार? काम फक्त आणि फक्त कामाच्या जीवावरती सुनील टिंगरे जे आपले वडगाव जिल्ह्याचे आमदार आहेत त्यांनी जे आम्हाला शिकवण दिली काम करायचं, जशी आपल्या मराठीमध्ये म्हणणे बाप दाखवण्याचं श्राद्ध घाल, आज आपण दाखवून दिले त्यावर। हे माझ्या एकट्याची नाही तर पूर्ण आपल्या टीमची मेहनत आहे। अजितदादांचा विश्वास आहे, लोकांची अजितदादांवर जो प्रेम आहे ते आहे। सुनील अण्णा टिंगरे आमदार आहे, तसेच आमचे सगळे टीम वर्क आहे। पॅनलचे सगळे कार्यकर्ते 4ही उमेदवारांचे कार्यकर्त्यांनी दिवस रात्र एक करून पॅनल आणण्यामध्ये जी मेहनत घेतलेली आहे तेच आमचं यश। नागरिकांनी मतदारांनी शीतल सावंत यांच्यावर आपल्याला विश्वास आहे। त्यांनी केलेल्या गेल्या नगरसेवक असताना 10 वर्षातली कामं व नगरसेवक कार्यकाळ संपला, नगरसेवक नसताना देखील 4 वर्षाचे त्यांनी कार्य केलं। नगरसेवक असल्यासारखेच
हे त्याचं फळ आहे. नागरिकांनी विश्वास दाखवलाय आणि शीतल चौधरी केलं का बरं ही पावती आहे. माजी आमदार सुनील टिंगरे आमच्या पक्षाचे सर्वस्व. आज प्रभाग 2 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा जो विजय झालाय आणि 4 उमेदवार निवडून आलेले, संपूर्ण पॅनल निवडून आलेले, संपूर्ण प्रभागाच्या सर्व मतदारांचं मनापासून आम्ही धन्यवाद देतो. या ठिकाणी एवढं सांगू इच्छितो, डिवाइड अँड रूल तोडो और राज करो वाली नीती असणाऱ्या पक्षाच्या विरोधात सर्वांनी एकजूट दाखवली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे 4 उमेदवार निवडून आले. त्याबद्दल मनापासून मी सर्वांचे आभार करतो. संपूर्ण प्रभागाने एकी दाखवली, संपूर्ण प्रभागाने एकी दाखवली आणि डिवाइड अँड रूल वाल्यांना गोबी बचाव केलं. या ठिकाणी संपूर्ण पॅनल विजय झालेला आहे. इतिहास आहे हा, इतिहास. आज आपण या ठिकाणी बघत आहोत की त्याचं नाव आहे टाकलं आदिवासी भात आदिवासी डाळ. त्याचं नाव आहे बाबर. काय मित्र परिवार सारखा माझा भाऊ हे सगळे त्यांचे मी आभार मानतो. सत्य बातमीसाठी बघत रहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज.